आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा 25 मिनिटात 50 बातम्या। कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे। विनेश फोगाटला 50 किलो फ्रीस्टाईलच्या गटात ती खेळत होती, मात्र तिचं वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे। स्पर्धेच्या नियमानुसार दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीतच राहावं लागेल, परंतु तिचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळलं। त्यामुळे आता विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठी सुद्धा पात्र नाही। विनेश फोगाट अपात्र ठरल्यानं पंतप्रधान मोदी यांनी तिच्यासाठी एक्सवर धीर देणारी एक पोस्ट लिहिली आहे। विनेश, तू चॅम्पियन आहेस, तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयांसाठी तू प्रेरणा आहेस। आज सगळ्यांनाच धक्का बसलाय, पण मला माहिती आहे की हे आव्हान स्वीकारणं हा तुझा स्वभाव आहे। तू मजबूतीनं कमबॅक करशील, असं पंतप्रधान म्हणाले। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अपात्र ठरल्यानं भारताला मोठा धक्का बसलाय। या घटनेचे पडसाद लोकसभेत सुद्धा उमटले। क्रीडा मंत्र्यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे असा विरोधकांनी आग्रह धरला आणि मोठा गदारोळ झाला। यानंतर दुपारी 3 वाजता क्रीडा मंत्री या विषयावर अधिकृतपणे निवेदन सादर करतील। विनेश फोगाट अपात्रता प्रकरणी भारतानं आपलं अपील दाखल केलंय। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रोटोकॉल W नुसार हे अपील दाखल करण्यात आलं आहे। बांगलादेशमधील अराजकाच्या स्थितीवरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे। शहा आणि मोदी हे मणिपूरला जाऊ शकले नाहीत, ते बांगलादेशला जाणार असतील तर त्यांनी नक्की जावं आणि ज्या पद्धतीनं रशिया युक्रेन युद्ध थांबवलं असं म्हणत होते, त्याच पद्धतीनं बांगलादेशातलं युद्धसुद्धा थांबवावं असा टोला त्यांनी लगावला। बांगलादेशमध्ये आज जे काही घडतंय ती सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। बांगलादेशमध्ये आज जे काही घडतंय तो आपल्याला इशारा असून आपल्या सर्वांसाठी आहे। जनतेचं न्यायालय सर्वोच्च असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। कोणीच स्वतःला देवापेक्षा मोठं मानू नये असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्ष टोला लगावला। बांगलादेशमधून परांगदा होण्याची वेळ आल्यानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात आश्रयासाठी आले आहेत। शेख हसीना यांना भारत सरकारकडून संरक्षण देण्यात आलंय। भारत सरकार शेख हसीना यांना संरक्षण देणार असेल तर बांगलादेशमधील हिंदूंचं सुद्धा रक्षण मोदी सरकारनं करावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी दिल्लीत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात मोठा संघर्ष झाला होता, त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। या भेटीच्या नंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं। सांगलीत घडू नये ते घडलं, चंद्रहार पाटील यांच्या पराभवाचं शल्य आहे, पण विशाल पाटील यांनी भाजपला हरवलं हे महत्त्वाचं असल्याचंही ठाकरे म्हणाले। महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या नीतीमुळेच राज्य अधोगतीला जात आहे, त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय। म्हणून राज्यामध्ये पुन्हा एकदा रयतेचं राज्य निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय। यासाठी राज्यात 9 ऑगस्टपासून शिवस्वराज्य यात्रा सुरू करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। सध्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा सुरू आहे। राज्यात सध्या गद्दारीचा नांगर फिरतोय असा हल्लाबोल अमोल कोल्हे यांनी केलाय, तर काही लोक दिल्लीश्वरांच्या समोर लोटांगण घालत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा एकदा बैठक होतीये। एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल। ठाण्यातल्या गडकरी रंगयतांच्या कार्यक्रमानंतर ही बैठक ठाण्यातच होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या लातूरच्या दौऱ्यावर आहेत। या दरम्यान त्यांनी लातूरमधून मनसेचा उमेदवार जाहीर केलाय। मनसे किसान सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजप आणि काँग्रेस यांची परराष्ट्र नीती नेहमीच अयशस्वी राहिली अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली।
प्रकाश आंबेडकर यांनी भारताला अनुकूल असलेलं सरकार वाचवण्यासाठी जी माहिती लागते ती पुरवली जात नाही, हे इंटेलिजन्सचं अपयश असल्याचं म्हणत भाजपवर आणि केंद्र सरकारवर टीकेचे आसूड ओढले. जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. राज ठाकरे शब्दांचा खेळ करतात, त्यांनी पळवाट शोधले, ते कुणाला फोन करणार नाहीत आणि भेटणारही नाहीत असं म्हणत राज ठाकरे यांच्यावर टीका केली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोणत्याही नेत्याला माफ करणार नाही. आरक्षण मिळणार नसेल तर सगळे साफ होतील असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली. प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. दरेकर अभियान नाही, षडयंत्र करतात असा आरोपही त्यांनी केला. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. बँकेच्या 150 कोटींच्या गैरप्रकार संदर्भात दोषी संचालकांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याबद्दल सुनावणी घेण्यात आली. यावेळेला 15 दिवसात लेखी स्वरूपातलं म्हणणं सादर करा असे आदेश सहकार मंत्र्यांनी माजी मंत्री सुनील केदार यांना दिले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात 25 जुलै रोजी मुंबई इथून निघालेल्या आरक्षण बचाव यात्रेचा समारोप छत्रपती संभाजीनगरमध्ये होतोय. शहरातील आमखास मैदान इथे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभा घेतली. आज संध्याकाळी या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. सभेची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी ठाकरे गटाची अवस्था झाली आहे. मला मुख्यमंत्री करा अशी विनंती करण्यासाठी मशाल प्रमुख नवी दिल्लीत आलेत अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. लोकसभेमध्ये सुमार कामगिरी असलेल्या मतदारसंघात आता भाकरी फिरणार असं निश्चित झालंय. सुमार कामगिरी असलेल्या भाजपच्या आमदारांना 2 महिन्यांचा अंतिम कालावधी देण्यात आलाय. कामगिरी सुधारली नाही तर तिकीट कापलं जाईल अशी तंबी भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली. अजित पवार यांनी दुसऱ्यांदा अमित शहा यांची भेट घेतली. काल रात्री उशिरा दिल्लीत या दोन्ही नेत्यांमध्ये भेट आणि सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. विधानसभेच्या जागावाटपावर अजितदादा आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. क्रॉस वोटिंग प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी केला आहे. याबद्दल त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम त्यांना सांगितला. आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन खोसकर त्यांच्यासमोरही आपली बाजू मांडणार आहेत. वर्ध्यामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर सचिन पावडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागितली. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून तयारी करत असलेल्या उमेदवारांवर आधीच दावा सांगणाऱ्या नेत्यांचा आता होणार काय असा प्रश्न निर्माण झालाय. आम्ही घड्याळाचा प्रचार करणार नाही असा निर्धार पिंपरी चिंचवडमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसा ठरावही त्यांनी पारित केल्याचं कळतं. त्यामुळे आम्ही सुद्धा भाजपच्या नेत्याचा प्रचार करणार नाही असा निश्चय अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी बोलून दाखवलाय. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटमध्ये प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांच्यावर आपल्या विरोधात काम केल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपाला पटेल यांनी जोरदार उत्तर दिलंय. मी पैसे घेतले याचे पुरावे द्या, अन्यथा राजकारण सोडून द्या असं आव्हान पटेल यांनी दिलं. नवनीत राणा यांचा मेळघाटचा दौरा म्हणजे वराती मागून घोडं आहे अशा शब्दात खासदार बळवंत वानखडे यांनी टीका केली आहे. राणा सुरुवातीपासून जनतेत राहिल्या असत्या तर आभार दौरा करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती असा टोला त्यांनी लगावला. 2 महिन्यांच्या नंतर काढलेल्या आभार दौऱ्याला काहीच अर्थ नाही असंही त्यांनी नमूद केलं. राज्याचं लक्ष लागलेल्या दक्षिण नगर लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला. आता निवडणुकीच्या प्रचारात आपली खोटी बदनामी केल्याचा दावा करत सुजय विखे यांनी
लंके यांच्या विरोधात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली। या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असून लंके यांना एक औपचारिक नोटीस कोर्टाच्या वतीने देण्यात आली आहे। अहमदनगरच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने सुरू केलेल्या शेतकरी आणि युवक संवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतोय। 1 ऑगस्टपासून सुरू झालेली ही यात्रा 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहील। अहमदनगरमध्ये भाजपच्या एकदिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या खोट्या नॅरेटिव्हच्या विरोधात लढा द्यावा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस विजया रहाटकर यांनी केलं आहे। मीरा भाईंदर शहरातील खड्ड्याच्या प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक झाला। मीरा भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरात खड्ड्यांमध्ये सदाफुली, कडुलिंब अशी झाडं लावत आंदोलन करण्यात आलं। ठेकेदारानं करारात दिलेल्या अटीनुसार काम पूर्ण केलेलं नसेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली। तिकडे पालघरमधल्या डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत आश्रमशाळेत शिकणाऱ्या 333 विद्यार्थ्यांना मंगळवारी विषबाधा झाली। या विद्यार्थ्यांच्यावर जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी अचानक बोईसर इथल्या सेंट्रल किचनला भेट दिली आणि जेवणाची पाहणी केली। चपात्या कच्च्या असल्यानं निकम यांनी सेंट्रल किचनच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात जत मार्केटमध्ये डाळिंबाला उच्चांकी दर मिळाला आहे। 265 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। बीड जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी यांच्या 27,05,210 नोंदी प्रशासनानं तपासलेत। यापैकी 21,000 कुणबींच्या नोंदी सापडलेत तर 98,000 जणांची जात वैधता पूर्ण झाली आहे। सुप्रीम कोर्टाच्या SC/ST आरक्षणाच्या संदर्भात वर्गीकरण करण्याच्या निर्णयाचा बीडमध्ये आंबेडकरी संघटनांनी निषेध केला। आरक्षणामधील वर्गीकरण म्हणजे SC/STंचं आरक्षण संपवण्याचा घाट असल्याचा आरोपही त्यांनी केला। निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काका तसंच पांडुरंगाच्या भेटीनंतर आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी स्वगृही परतली आहे। यावेळेला परतीच्या प्रवासात बुलढाणा जिल्ह्यात पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं। मोताळा बुलढाणा तालुक्यातील शेकडो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। या विरोधात आझाद हिंद संघटनेनं निदर्शनं केली। शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्यात आला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। रावेर तालुक्यातील पुनखेडा ते रावेर ही बस सेवा गेल्या आठवड्याभरापासून बंद आहे। याबद्दल जाब विचारला असता बस वाहकानं विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली। त्यामुळे संतप्त विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मुक्ताईनगरकडून येणाऱ्या सर्व ST बस अडवल्याचं कळलं। तब्बल 2 तासाच्या रास्ता रोकोनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। गेले 3 दिवस मुंबईमध्ये महिला पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। 1257 जागांसाठी भरती होत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात तरुणी भरतीसाठी मुंबईत आले आहेत, पण इथे त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्यानं तरुणी आणि त्यांच्या पालकांचे मोठे हाल होत आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्याची मुसळधार पावसामुळे चाळण झाले, जागोजागी खड्डे पडलेत। नागरिकांना त्यातूनच कसाबसा मार्ग काढावा लागतो। यामुळे पालिका आयुक्तांनी येत्या 4 दिवसात सर्व रस्ते खड्डेमुक्त करा असे आदेश दिले आहेत। भंडारा जिल्ह्याच्या चांदपूर इथे जिल्हा परिषदेच्या शाळेत मुदतबाह्य पोषण आहार दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। गट शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी करत त्याचा अहवाल जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पाठवला आहे। मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून चौकशीच्या अंती कार्यवाही होईल असा विश्वास शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। नाशिक जिल्ह्यातल्या बेलटगव्हाण गावातील ग्रामस्थांनी भर पावसात रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केलं। गावातील रस्त्यावर बांधण्यात आलेल्या मोरीला ठेकेदारानं जोड रस्ताच बांधला नाही। काम अर्धवट सोडून ठेकेदार निघून गेला। ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते, त्यामुळे हा रस्ता तातडीनं पूर्ण करावा असं स्थानिकांचं म्हणणं आहे।
अकोल्यात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ दातकार यांच्या अडचणी वाढल्यात। त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे। त्यांच्यावर दाखल असलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती। सांगलीतील कृष्णा नदीचा पूर ओसरला सुरुवात झाली आहे, मात्र त्यानंतर स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। पालिकेकडून युद्धपातळीवर स्वच्छता आणि औषध फवारणी मोहीम सुरू करण्यात आली। एका दिवसात तब्बल 20 टन कचरा गोळा करण्यात आला। ठाण्यातल्या एका खदानीमध्ये एका 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला। 24 जुलैपासून हा तरुण बेपत्ता असल्याची माहिती मिळते। त्याच्या मृत्यूचं कारण समजू शकलेलं नाही। पोलीस याबद्दल अधिक तपास करत आहेत। 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या रामकुंडावरून पुरात वाहून गेलेल्या एका पर्यटकाचा मृतदेह अखेर सापडला आहे। नाशिक रोडच्या एकलहरे परिसरात गोदावरीच्या पात्रात पानवेलींमध्ये हा मृतदेह अडकला होता। पुण्यातील वाघेश्वर पार्किंगच्या जवळच्या एका गोदामाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या एकूण 7 गाड्या ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। या आगीत गोदामातील सर्व सामान जळून खाक झालंय आणि लाखो रुपयांचं नुकसान झालंय। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो।